सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्माळ तालुका मिरज येथे कृष्णा नदी घाटावर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला। आदित्य चंद्रकांत नलवडे वय 23 राहणार कौलापूर असे मृत युवकाचे नाव आहे। दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य नलवडे हा पद्माळ घाटावर गणपती विसर्जनासाठी गेला होता। विसर्जनादरम्यान तो नदीच्या पाण्यात उतरला असता अचानक वाढलेल्या प्रवाहामुळे तो वाहून गेला आणि पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले। रात्रीच्या अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती। त्यानंतर सलग 2 दिवस शोध घेण्यात आला, मात्र मृतदेह सापडला नव्हता। अखेर आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी पद्माळ गावच्या हद्दीमध्ये मृतदेह आढळून आला। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। नंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या शोध मोहिमेत कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, सचिन माळी, कृष्णा हेगडे, आकाश कोलप, रॉयल कृष्णा बोट यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत।